ये अभी तक का एक ही शेर है जो मैं लिख पाई हूँ। तक का एक ही शेर है जो मैं लिख पाई हूँ। थँक्यू। आता मराठीमध्ये मी काही छोट्या कविता लिहिल्यात, तर प्लीज मला ऐकून घ्या. तुम्हाला आवडलं तर नक्की दाद द्या. हा तो आणि येणारा, हा तो आणि येणारा प्रत्येक क्षण माझा होईल. हा तो आणि येणारा प्रत्येक क्षण माझा होईल. पण हा तो आणि येणारा प्रत्येक क्षण तुझ्याशिवाय मला नको आहे. आणि जसं की आता आपण सगळे बिझी झालो आहे आणि वी डोंट हॅव टाईम फॉर आवर पार्टनर, तर मग वी शुड टेक सम टाईम. तर त्यासाठी एक सगळ्यांना म्हणजे आवाहन म्हणू शकता किंवा एक मेसेज की प्लीज गिव्ह टाईम टू युअर फॅमिली. तर त्यासाठी लिहिलं होतं मराठीमध्ये. जशा तुझ्या पाऊलखुणा, जशा तुझ्या पाऊलखुणा व्यस्त होत आहेत, जशा तुझ्या पाऊलखुणा व्यस्त होत आहेत, माझ्या भावनाही मग त्रस्त होत आहेत. जशा तुझ्या पाऊलखुणा व्यस्त होत आहेत, माझ्या भावनाही मग त्रस्त होत आहेत. देशील का, देशील का पुन्हा तुझा एकांत मला, देशील का पुन्हा तुझा एकांत मला. ओल्या पापण्या माझ्या सुखांत शोधत आहेत, ओल्या पापण्या माझ्या सुखांत शोधत आहेत. कविता वगैरे असं आवडणारे किती लोक आहेत, कारण मी जास्त कविता लिहिते. तर एक म्हणजे ही मला आता इथे खूप मोठे लोक आलेत, तर मला गाईड करा की ही कविता आहे, गझल आहे किंवा काय आहे प्लीज. मी पहिल्यांदा मराठीमध्ये हे लिहिलं आहे. असं जेव्हा दोन लोकांचा ब्रेकअप होतं तर मोस्टली काय होतं, सगळे शायर हे मोस्टली बॉईज असतात किंवा मेल कॅन्डिडेट असतात, तर ते ना खूप लिहितात अबाउट की त्यांचे काही फिलिंग्स आहेत, राईट. बट ना जेव्हा ब्रेकअप होतो तेव्हा त्या मुलीचा पण ब्रेकअप होतो. यू अंडरस्टँड ना की देअर इज इन दॅट रिलेशनशिप टू पीपल आर देअर एक्झिस्ट. विदाउट दॅट नो रिलेशनशिप एक्झिस्ट, राईट. सो बट ऑलवेज द गाय इज पोर्ट्रेटेड लाईक ओ माय गॉड द वर्ल्ड हॅज killing him, okay, and he is now moved towards all of the bad things, alcohol and ... whatever, but they think about the girl, what she is suffering a lot. तर मी मराठीमध्ये माझं फर्स्ट ब्रेकअप झालं तेव्हा हे लिहिलं होतं. तर बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि मला नंतर सांगा की हे काय आहे, म्हणजे कुठला काव्यप्रकार आहे. नाव आहे तुला पाहिल्यावर. दगडालाही पाझर फुटतो दोन तुकडे झाल्यावर, दगडालाही पाझर फुटतो दोन तुकडे झाल्यावर. माणसासारखा माणूस तू परी पाहतही नाहीस मला मी तुला पाहिल्यावर. दगडालाही पाझर फुटतो दोन तुकडे झाल्यावर, माणसासारखा माणूस तू परी पाहतही नाहीस मला मी तुला पाहिल्यावर. रांजण भरले घागरीने, रांजण भरले घागरीने, वाहिले मी सरण डोईवर. सरण म्हणजे लाकूड. पण किती कठोर असशील तू, पण किती कठोर असशील तू, नाहीच वळलास कधी मी मागे वळून पाहिल्यावर, नाहीच वळलास कधी मी मागे वळून पाहिल्यावर. घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली, घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली, राहिली ना कोणाची स्मृती आजवर. घनदाट अरण्ये वणव्यात जळून गेली, राहिली ना कोणाची स्मृती आजवर. परी एकदा पाहशील जर तू मला फाटल्यावर, दिसेल तुला तुझीच मूर्ती माझ्या हृदयावर, दिसेल तुला तुझीच मूर्ती माझ्या हृदयावर. आता नको तुझी हुकुमशाही, आता नको तुझी हुकुमशाही, नको मला तू बोहल्यावर. आता नको तुझी हुकुमशाही, नको मला तू बोहल्यावर. शोधीन मी माझा सवंगडी, शोधीन मी माझा सवंगडी, तू मला माझ्यातून जाळल्यावर, तू मला माझ्यातून जाळल्यावर. किती पाठ फिरवशील तू, किती
पाठ फिरवशील तू माझ्या असण्यावर, किती पाठ फिरवशील तू माझ्या असण्यावर, टाळशील किती दामला मी तुला टाळल्यावर, टाळशील किती दामला मी तुला टाळल्यावर. आणि शेवटी सगळं एकवटून काय म्हणायचं होतं बघा. अन राहू दे तुझे तुझ्याकडेच जिने, अन राहू दे तुझे तुझ्याकडेच जिने, दाटू दे कधीतरी, दाटू दे कधीतरी तुझ्याही कंठात स्वर, दाटू दे कधीतरी तुझ्याही कंठात स्वर. जाईन एकटीच मी सरणावर, जाईन एकटीच मी सरणावर, शेवटी एक कटाक्ष तुला पाहिल्यावर, शेवटी एक कटाक्ष तुला पाहिल्यावर. थँक्यू मोसेफ एंड थैंक यू चायरी. मेहनत जिद प्रयास खुद पर ही करना चाहती हूँ, मेहनत जिद प्रयास खुद पर ही करना चाहती हूँ, खुद से ही सारे नकाब तोड़ मुंह तोड़ जवाब चाहती हूँ.